हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आमच्या विदर्भाची स्पेशल आलू वांग्याची भाजी. आमच्या विदर्भाकडे कुठलंही फंक्शन असो ज्यामध्ये आम्हाला लोकांना जेव घालायचं आहे त्यामध्ये ठरलेल्या भाज्या आहे. आलू वांग्याची भाजी आणि डाळ भाजी. त्यापैकी आपण आज आलू वांग्याची भाजी बघणार आहे. त्यासाठी मी काय केले, वांग्याने आलूला छान धुवून घेतले. नंतर वांग्याला मी दटासी तशा पद्धतीने कट करून घेतले. सोबतच मी बटाटा कट करून घेतला. आता आपण करूया त्यासाठी वाटण. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची घेतली. सोबतच मी तव्यावर किसलेले सुके खोबरे म्हणजे लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे. बघा, त्यावर थोडं तेल टाकणार आहे आणि खोबरं मस्त लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे. तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते. बघा, आपलं खोबरं भाजून झालं. सोबतच आपण आता शेंगदाणे पण असंच लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे. त्यावर थोडं तेल टाकणार आहे. नंतर मी शेंगदाणे आणि खोबऱ्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचं जाडसर असं वाटण तयार करून घेणार आहे. बघा, एकदा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली. बघा, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलं आणि त्याचं वाटण तयार करून घेतलं. आता आपण भाजीला फोडणी घालूया. त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम केले. त्यामध्ये मी जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि सोबतच मी बारीक कट केलेला कांदा टाकला. आता त्याला मी थोडं होऊ देणार आहे. त्यामध्ये आपण जो वाटण तयार केलेला आहे ते मी टाकणार आहे. बघा, मस्त अशी तिखट भाजी करायची आपण, एकदम अशी तर्रीवाली. बघा, खूप असं मस्त तेल सुटलेलं आहे आपल्याला मसाल्याला. आता आपण त्यामध्ये टाकूया हळद, तिखट, धनापूड आणि थोडंसं आपण गरम मसाला टाकूया. बघा, आता याला मस्त पाणी टाकून मसाला शिजवून घेऊया आपण आणि त्यामध्ये टाकूया बारीक कट केलेलं टोमॅटो नरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आपल्याला आलू वांगे. बघा, आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी टाकायचं, त्याला तेल सुटू द्यायचं. बघा, असं थोडंसं गरम पाणी टाकायचं. बघा, कारण की आलू वांगे शिजायला वेळ लागते, त्यामुळे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहे. त्यामध्ये मस्त चवीनुसार आपण मीठ टाकायचं. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाणी टाकून मस्त आलू वांगे शिजवायचे. आलू वांगे शिजायला थोडा वेळ लागतो. बघा, तुमच्याकडे कुठल्या पद्धतीच्या भाज्या फेमस आहे मला कमेंट करून एकदा नक्की सांगा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, आता आपले आलू वांगे होत आले आहे. गरम गरम भाजी आपल्या परिवाराबरोबर बसून मस्त खावी. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा स्पेशल रेसिपींसोबत.